नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे जीवनाच्या वाटेवर. मी वरून आपल्यासाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, बिझनेस विषयक अशा बऱ्याचशा गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या विषयाबद्दल. आज मी महाराष्ट्रातील टॉप 2 स्टार्टअप सक्सेस स्टोरीजबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ओला कॅब्स नाव तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक सर्वात मोठं राईड हेलिंग प्लॅटफॉर्म म्हणून त्यांची ओळख आहे. 2010 मध्ये भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी आपण केलेल्या ओलाने भारतातील वाहतुकीत क्रांती घडवून आणली. दररोज 10 दशलक्षाहून अधिक राईड्ससह ओलाचे मूल्य 10 बिलियन पेक्षा जास्त आहे. जाणून घेऊयात त्यांच्या यशाचे रहस्य. ओला कॅबच्या यशात योगदान देणारे काही महत्त्वाचे घटक मी आपल्याशी घेऊन आलेलो आहे. काही की पॉईंट्स मी आपल्याशी शेअर करणार आहे. त्या की पॉईंट्स आहेत: अनोखी कल्पना, मजबूत संस्थापक संघ, धोरणात्मक भागीदारी, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, स्पर्धात्मक किंमत, विस्तारित नेटवर्क, वैविध्य, कार्यक्षम लॉजिस्टिक्स, गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक समर्थन, चालक प्रोत्साहन, आक्रमक जाहिराती, संदर्भ कार्यक्रम, जाहिराती आणि ब्रँडिंग. ब्रँडिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कुठल्याही बिझनेसमध्ये, हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. आणि स्मार्टफोनचा वाढता वापर. हो, खरं आहे. अलीकडच्या काळामध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर हे एक बिझनेस ग्रो करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आणि वाढतं शहरीकरण सुद्धा एक बिझनेस ग्रो होण्यासाठी एक मोठा अचिव्हमेंट क्रिएट करतं असं मला वाटतं. आता आपण थोडक्यात ओला कॅब स्टार्टअपची थोडक्यात एक आकडेवारी जी ट्रेंडिंगमध्ये आहे, लेटेस्ट आकडेवारी मी आपल्याशी शेअर करणार आहे. 10 दशलक्ष प्लस रोजच्या राईड्स, 2 दशलक्ष प्लस चालक, 10 अब्ज प्लस मूल्यांकन. भारतातील 50 प्लस शहरे यांच्यामध्ये लिस्टिंगमध्ये आहेत, तर आंतरराष्ट्रीय देखील उपस्थित आहे. यांनी आपला बिझनेस नॅशनल न ठेवता इंटरनॅशनल सुद्धा ग्रो केलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण दुसऱ्या एका टॉप 2 स्टार्टअपबद्दल काही ॲनालिसिस करणार आहोत. त्या स्टार्टअपला एक्सप्लोर करणार आहोत. झोमॅटो नाव तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल. झोमॅटो हा एक अग्रगण्य अन्न वितरण प्लॅटफॉर्म आहे. 2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा यांनी स्थापन केलेल्या झोमॅटोने भारतीयांच्या अन्न ऑर्डर करण्याच्या पद्धतीत एक चांगला बदल केला. ही खूप चांगली गोष्ट मानता येईल की लोकांमध्ये फूड विषयक जे घरी बसून आपण ऑनलाईन फूड ऑर्डर करतो त्यामुळे त्यांना एक रिलीफ मिळालं आहे की बाहेर न जाता घरी बसून फूड येतं. त्याच्यामुळे एक चांगला बिझनेस ग्रो होतो ह्यांचा सुद्धा, की लोकांच्या मनात ही चांगली क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळे त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामुळे त्यांचा स्टार्टअप सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकतो. 50,000हून अधिक रेस्टॉरंटच्या यादीत झोमॅटोचे मूल्य 3 अब्जपेक्षा जास्त आहे. 3 बिलियनपेक्षा म्हणजे 3 अब्ज म्हणजे 3 बिलियनपेक्षा जास्त मोठं त्यांचं लिस्टिंग असल्यामुळे ते सक्सेसफुल स्टार्टअप्समध्ये येतात. आता आपण झोमॅटोचा स्टार्टअपच्या यशाचे काही रहस्य आपल्याशी डिस्कस करणार आहे. काही मी ब्रीफ ॲनालिसिस केले, त्यावरती काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक अनोखी कल्पना, मजबूत संस्थापक संघ, सर्वसमावेशक रेस्टॉरंट सूची, धोरणात्मक भागीदारी, नवीन शहरांमध्ये विस्तार, विविधीकरण आणि वापरकर्तायुक्त सामग्री, कार्यक्षम लॉजिस्टिक्स, गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक समर्थन, रेस्टॉरंट पार्टनर, सोशल मीडिया मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, संदर्भ कार्यक्रम आणि ब्रँडिंग. आणि सगळ्यात मोठा वापर म्हणजे स्मार्टफोनचा वाढता वापर, शहरीकरण, असे काही कारणे त्यांच्या स्टार्टअपमध्ये यशाचे रहस्य आहे. आता आपण झोमॅटो स्टार्टअपची थोडक्यात आकडेवारीबद्दल ॲनालिसिस करूयात. मी काही ॲनालिसिस केले, त्यामध्ये 50 बिलियन प्लस मंथली ॲक्टिव्ह युजर्स आहेत त्यांचे, 1.5 मिलियन प्लस रेस्टॉरंट लिस्टिंग्स, 1.5 मिलियन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 3 बिलियन प्लस व्हॅल्युएशन,
3 बिलियन प्लस व्हॅल्युएशन म्हणजे सक्सेसफुल स्टार्टअप होण्यामागचं त्यांचं एक खूप मोठं गोष्ट ती आहे की त्यांचं 3 बिलियन प्लस व्हॅल्युएशन खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. 25 प्लस कंट्रीज, 10,000 प्लस सिटीज, असं त्यांचं एक ट्रेंडिंगमध्ये असणारं एक लेटेस्ट आकडेवारी अशी सांगते की ही सगळी आकडेवारी त्यांच्याशी रिलेटेबल आहे. तर कसा वाटला आजचा एपिसोड? टॉप 2 स्टार्टअप सक्सेस स्टोरीज नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पुढेच आपण भेटूयात लवकरच. बाय बाय.